अरे वा. या नमस्कार. नमस्ते ताई. नमस्ते. तुमचे व्हिडिओ खूप वेळा बघितले अरे वा. मस्त वाटले. थँक्यू थँक्यू. मुलगी बघते आमची सगळ्यांना आवडतात घरात आमच्या व्हिडिओ. हो. गाव कुठलं जायचं? आमचं नाटक नाथपूर माळशिरस तालुका. वा वा छान छान वाटलं. काय नाव? काळे काळे साहेब या की या. हे खुर्ची आण ग बाय. पाणी आण. जा दादा पाणी घेऊन या. पाणी बी आण जा. बाटली आणली का? जा फ्रीज मधली बाटली आण. या दादा. आमचं शूटच चाललं होतं. आहे दैनंदिन जीवनामध्ये ज्या घडामोडी आहेत त्याच दाखवण्याचा प्रयत्न. गाडी चालू आहे का? गाडी बंद करा की. म्हणजे हे काय व्यवसाय करता काय तुम्ही? काय? गव्हाणे अच्छा अच्छा. गावण वगैरे म्हणतात त्याला. बर बर बर. बरं वाटलं राव की ज्यावेळेस तुमच्यासारखी आमच्या कलेला दाद देतात आणि कौतुक करतात त्यावेळेस खरंच कुठेतरी आपण एकदम उत्तम पद्धतीचं काम करतोय. मस्त व्हिडिओ एकदम म्हणजे असं तुमची व्हिडिओ बघायची म्हणलं की असं भरून येतं एकदम. सुपर व्हिडिओ असतात, भावनिक व्हिडिओ असतात मस्त. आमचे आई वडील 1990 सालचा काळ जो आहे तो म्हणजे राहू पिंपळगाव जगायला गेलेलो आम्ही ऊसतोडीला. आणि ऊसतोडीला गेल्यानंतर हीच परिस्थिती आमच्या आई वडिलांची. आणि मग ह्या परिस्थितीवरती कशा पद्धतीने त्यांनी मात करून आपल्याला लहानाचं मोठं केलं घेतलं तेच दाखवण्याचा आताच्या ह्या पिढीला आपण तो संदेश देतोय. कारण बऱ्याचदा काय होतं आता बऱ्याचशा पद्धतीनं लोक हे सांगतो की आमची मुलगी बी अशी म्हणजे अपंग आहे, हा. ती बनवते व्हिडिओ. हा हा आम्ही ह्या मुलीचं सांगतो की ही दिदी बघ कशी करते, हा त्याच्यावर तुझे हावभाव येऊ दे. येस येस येस. असं म्हणजे तिला बरेच वेळा हे सांग. हा. हे जे व्हिडिओ आहेत ना बरं तुमच्या हा हा बरोबर आहे. फॅमिलीज आहे. हे बघा बऱ्याच ठिकाणी काय होतं टीम वर्क असतं ताई. 2 दिवस लोक येतात, तिसऱ्या दिवशी म्हणजे एखाद्या ठिकाणी जर का आपण एकदा गेलो दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तोच मान आणि तोच सन्मान मिळेल ह्याची कधीच खात्री नसते. मग 1-2 दिवस ठीक आहे, ते 4 दिवस कलाकार मंडळी काम करतील पण सारख्याच हिशोबाने त्यांनी आपल्याकडे येणे किंवा आपण त्यांच्याकडे जाणं हे योग कधी जुळून येत नाही. आणि मग मी ठरवलं की जर वर्चस्व स्वतःचं नाव जर प्रलयास किंवा प्रसिद्धीला आणायचं असेल तर स्वतःच्या जीवावर. आज जर मी तुमच्या हाताला धरून वरती आलो तर भविष्यामध्ये तुझं माझं होतच. कायम स्वरूपाने नाती कुठलीच कधीच टिकून राहिलेली मी बघितलेलं नाही. भांड्याला भांडायला लागतं तसंच हे नात्यास होत आहे. मग भविष्यामध्ये तुझं माझं झालं की मग त्याने आपण चुकून 4 चौघात माझ्यामुळे तर झालं, बोलून दाखवायचे माझ्यामुळे झालं. तुला काय येत होतं? बरोबर. ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून या की देव बाप्पा या असू दे काय झालं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींवर मात करत घरच्यांचा भरपूर सपोर्ट मिळाला. घरातलीच आणि सगळं लेखन जे आहे आत्ता एक सीन लिहित होतो आणि बऱ्याचशा काही गोष्टी घरातूनच उत्पत्तीला आणल्या. आणि आतापर्यंत जे काय रसिक मायबांचं प्रेम तुमच्यासारख्यांचं प्रेम मिळतंय ते अगदी म्हणजे आवडला होता तुमचा तो लेकीवर केला होता बघा तुम्ही. हा 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 मस्त एकदम असं वाटायचं की खरंच ह्याच्यातनं शिकण्यासारखं काय तर आहे. बरेच म्हणजे असं लोकांनी घेतलं पाहिजे. हे काय होतं देव बाप्पा लेख ही आता ही ताई आमची बहीण ही बी कुणाची लेख म्हणजे तुम्ही सहजासहजी या माऊलीला घरी आणली का? नाही नाही खरं सांगा. मग आपण ताई ज्यावेळेस लग्न मागण्यासाठी आज मुलीच्या वडिलांकडे जातो किंवा मुलीची मुलाकडे येतात, मग मुलीच्या वडिलांकडे गेल्यानंतर आपण लय आमिष दाखवतो, मुलगा असा मुलगा तसा, किंवा मुलीकडली सुद्धा मुलीच्या ह्यांना बऱ्याचशा गोष्टीच्या आमिष दाखवतात. परंतु मला एक डोक्यात असतं की लेख कुणाची का असू द्या तो जिव्हाळ्याचा नाच मिटन काळजाचा विषय. लेख आहे शेवटी ती. आपण लिहितो काय
की सून नाही आम्ही घरी कोण आणले तिथं बोर्ड असतो बघा लग्नाच्या सुरुवातीच्या तोंडाला सून नाही आम्ही लेख आणली मग लेख तुम्ही तुमची घरी आणता सून म्हणून मग तिला का तुम्ही त्रास देता बरोबर आज कित्येक समाजामध्ये पाहायला बघतो आपण की हुंड्यासाठी इतका भयंकर त्रास हाणामारी जाच अहो कित्येक माऊली माता माऊलींतर आत्महत्या केल्या केलं हा बरं आणि मग सोन्यासारखी लोकांची लेख आणायची तिला त्रास करायचा कोणत्या देवाने शिकवलं पण हुंडा घेऊन किती मग- खायचं? मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलगी चुकीची आहे असं यातून म्हणजे सिद्ध करायचं नाही मुलांनी सुद्धा त्या मुलीला आपल्या स्वतःच्या बहिणीप्रमाणे बायको म्हणून जपावं आणि दुसरी गोष्ट त्या मुलीनं पण आपण आई वडील सोडून आलो आणि आई वडील सोडून आल्यानंतर आपण जी किंमत जे प्रेम आपल्या आई वडिलांवर केले तसंच त्या सासू सासऱ्यांवर करा तरच आयुष्यभर नाती टिकतात नाही तर नाती टिकत नाही ती सहसा मग लेख मध्ये आणायची उगाच तिला त्रास द्यायचा आणि बऱ्याचशा काही गोष्टी काय काय करायचं हे माझ्या हिशोबाने नाही पटत मग तो व्हिडिओ होता असा की लग्न झाल्यानंतर मला नांदायचं ना अशी ती लेख मध्ये म्हणते पण वापर हा हे बघा लग्न झाल्यानंतर आपण लेख मिली म्हणूनच तिथं देतात काय झालं काय झालं आणि मग मला जातच हाटच सुना सासूच बोलतीनं अरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी का कळायला नाही मग तुम्ही पूर्णपणे त्या मुलीला लेकीला त्या नाही, मी काढतो, मी मृत्यूच्या लावतो. ह्याच्यात ढकलून देताय तुम्ही हे अगोदर मग बघण्यासाठी असतोच ना तिथे एकदम तुमच्या माझ्यासारखा सुचवतो ना अशी अशी मुलगी आहे या ठिकाणी आहे बाबा जा तिथं बघायला मग ती मग तुम्हाला जर दिसत नसेल ती गोष्ट समोर माणसं कशी आहेत अहो बिल्डिंग कडे बघून नाही माणसं तर त्या बिल्डिंग मध्ये कशी माणसं राहतात हे खूप महत्वाचा विषय माणूस की कशाही माणूस की कशी आहे महत्वाचा विषय मग ते सांगण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना खूप आवडतं आणि प्रामाणिक काम करतोय बघा आतापर्यंत हे आपलं साधच राहणार आपल्याकडे जास्त उहोर नाही कुणाचा बंगला आणि कुणाच्या गाड्या आणि कुणाच्या गोड्या आणतात जे आहे ती नकोच आहे ना खोटा ठेवली आणि ती तशीच राहावी चित्ती असू दे समाधान भगवंताने आम्हाला जसं ठेवलंय तसंच राहत बस लय उहोरून आती दाखवून समाजाला उपयोग नाही कारण समाज यातून सुधारेल कसा हे माझा नेहमी हेतू असतो मंडळी आता बघा ना चालू होतं शूट आणि शूट चालू असताना दादा आले तर दादानं विचारलं दादा नाव काय तुमचं मारुती काळ मारुती काळे गाव नाते हा आपला व्यवसाय हा हे शेळ्यांची गव्हाण आहेत हा मंडळी असू द्या जाऊ द्या मराठी व्यावसायिक आहे मराठी व्यावसायिकाला आपण चांगल्या पद्धतीने हातभार आणि ह्या माध्यमातून काय होईना मराठी माणसाकडून बाकीच्या ठिकाणांकडून खरेदी करण्यापेक्षा आपल्या मराठी माणसांकडून खरेदी करत चला कारण एक मराठी माणूस एक मराठी उद्योजक एक आपला कणखरपणा जोपासण्यासाठी आणि व्यवसायात उतरलेला असतो त्यामुळे आपण सपोर्ट करणं ही खूप काळाची गरज आहे तुमचा पत्ता ही सांगा त्यांना एकदा आमचा पत्ता आहे नातेपोते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर तुम्ही फिरत पण व्यवसाय करताय पण जर जास्त गव्हाणी लागली असेल त्यामुळे पत्ता विचारला ती गव्हाण दाखवा त्यांना ओके तर मंडळी काळे साहेब ना हा. काळे साहेब शूट चालू असताना नेहमी या रूटवरून जात होते नेहमी त्याला मला पाहण्याचा योग येत नव्हता परंतु आज योग आला या शेतात त्यांनी मला पाहिलं बरं वाटलं राव ही मंडळी अजून बरेचशी आपल्यावर प्रेम करणारे मंडळी आहेत आणि खरंच खूप छान वाटलं धन्यवाद